हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया तुला जपणार आहेचा 13 मार्चचा एपिसोड रिव्ह्यू. इकडे अथर्वची फॅमिली सगळी मंदिरात आलेली असते. तेवढ्यात अनन्या आणि वेदा मंदिरात जाते. तेवढ्यात वेदा अनन्याचा हात धरते. तेव्हा अनन्या बोलते, अगं चल ना आपण मंदिरात जाऊन दर्शन घेऊन येऊ. तेव्हा वेदा नाही बोलते आणि खाली बसते. तेव्हा अनन्या बोलते, अगं इथे येऊन का बसली आहेस तू? हे बघ, आपण दर्शन घेऊया छान आणि मग इथे येऊन तू बावलीशी खेळ. तेव्हा वेदा नाहीच बोलत असते. मंजिरी मागे थांबली असते. तेवढ्यात मंजिरी मंदिरात येते. तेव्हा अनन्या बोलते, आई ही बघ ना, आत यायला मागतच नाहीये. तेव्हा मंजिरी बोलते, काय झालं? अनन्या बोलते, कदाचित तिला इथेच बसायचे. तेव्हा मंजिरी बोलते, बरं बसू दे तिला इथेच, आपण जाऊया आत, तिला वाटलं तर येईल ती नंतर. तेव्हा मंजिरी बोलते, वेदा इथून कुठे हलायचं नाही, आम्ही आत आहोत, तुझं खेळून झालं की येतो आत. तेव्हा मंजिरी आत देवळात येते आणि देवीकडे एकटक बघत असते. वेदा बाहेरच बसलेली असते. तिच्या पाठीमागून मीरा येते. मीरा पण तिथे बाहेर बसते आणि फुलांची माळ ओवत असते. वेदा तिच्याकडे बघतच असते. नंतर मीरा तिच्याकडे बघते आणि स्माईल करते. तेव्हा नागनाथ इकडे म्हणतो, ज्या जोडप्यासाठी पूजा करायची ते दोघेही इथे उपस्थित असावे लागतील. तेव्हा नर्मदा बोलते, हो हो आम्ही दोघांना घेऊनच आलोय. तेव्हा नागनाथ बोलतो, बोलवा त्यांना. तेव्हा नागनाथ बोलतो, पूजेआधी त्यांना काही गोष्टी सांगाव्या लागतील. तेव्हा दादासाहेब मंजिरीला आवाज देतात. मंजिरी एकटक देवीकडे बघतच असते. तेव्हा दादासाहेब पुन्हा बोलतात, मंजिरी अथर्व कुठे? पूजा खोळंबली आहे. तेव्हा मंजिरी बोलते, हो मी फोन करते त्याला. तेव्हा मंजिरी बोलते, माझा फोन? तेव्हा माया बोलते, मॅडम थांबा, माझ्याकडे मी देते. मंजिरी बाहेर येऊन अथर्वला फोन करते. अथर्व इकडे मंदिराबाहेर असतो. मंजिरी फोन करते की कुठेस तू, गुरुजी वाट बघतायत. तेव्हा अथर्व बोलतो, हो आलो मी, मंदिराबाहेरच आहे. तेव्हा मंजिरी थोडी शांत बसते. वेदाकडे बघते. वेदाच्याही डोळ्यात काहीतरी चमक येते. मंजिरी वेदाकडे बघते. वेदा हळूच तिथून उठते आणि पायऱ्या उतरू लागते. वेदा तिकडे निघून जात असते. मंजिरी तिच्याकडे बघतच असते. वेदा गेल्यावर मंजिरी पुन्हा देवळात जाते. तेवढ्या तिकडे मीरा बसलेलीच असते. तिथे श्रद्धा येते. श्रद्धा तिच्यासाठी जेवण घेऊन येते. तेव्हा मीरा बोलते, अगं मी घरीच येत होते. तेव्हा श्रद्धा बोलते, अगं पण तुला उशीर झाला ना म्हणून मीच घेऊन आले. मीरा बोलते, बरं हे बाजूला ठेव, मी बाबांना स्मशानात जेवण देऊन येते. हा. हे अथर्व मंदिरात चालत येत असतो. त्याचं लक्ष फोनमध्येच असतं आणि खाली रांगोळी असते. तेव्हा तो रांगोळीवर पाय ठेवतो. तेवढ्यात मीरा ओरडते, ओ. अथर्व मीराकडे बघतच असतो. मीरा अथर्व जवळ जाते. अथर्व मागे बघतो आणि बोलतो, माझ्याशी बोलताय? तेव्हा मीरा बोलते, हो. मीरा बोलते, तुम्हाला 4 डोळे तरी नीट दिसत नाही का? तेव्हा अथर्व बोलतो, काय बोलताय तुम्ही? माइंड युअर लँग्वेज. तेव्हा मीरा बोलते, माइंड ना तुम्ही करा. आणि रांगोळीवरती पाय रे तो काढा आधी, काढा. अथर्व पटकन रांगोळीवरचा पाय काढतो. तेव्हा अथर्व बोलतो, आय एम सॉरी. मीरा बोलते, सॉरी काय? मी ओरडले म्हणून तुम्ही थांबलात तरी, नाहीतर रांगोळीवरनं चालत गेले असतात. अथर्व बोलतो, नाही असं माझं. तेव्हा मीरा बोलते, असं नाही मग कसं? आता रांगोळी पुसली आहे त्याचं काय करायचं? तेव्हा अथर्व बोलतो, मी करतो. तेव्हा मीरा बोलते, अच्छा आता तुम्ही रांगोळी काढणार? तेव्हा अथर्व खाली बसतो आणि बोलतो, आय कॅन ट्राय. मीरा बोलते, ओ राहू द्या, अजून बिघडवून ठेवाल. तेव्हा अथर्व पुन्हा बोलतो, सॉरी. तेव्हा मीरा बोलते, सॉरी काय म्हणताय तुम्ही? तेव्हा अथर्व बोलतो, मग अजून काय बोलू? मीराच्या हातात जेवण असतं ते अथर्वकडे बोलते आणि धरा हे. तेव्हा अथर्व ते पकडतो. मीरा खाली बसते रांगोळीजवळ आणि बोलते, शहरातले लोकांना स्वतःला शहाणेच समजतात. मंदिरात दर्शन घ्यायला येतात पण हातात मोबाईल. दर्शन होईपर्यंत सुद्धा यांच्या हातातून मोबाईल सुटत नाही. मन शांत नसतात यांची आणि येतात देवळात दर्शन घ्यायला. काय फायदा अशा दर्शनाचा? मीरा रांगोळी नीट करते आणि बोलते, मनी नाही भाव आणि देवा मला पाव. तेव्हा अथर्व बोलतो, 1 मिनिट, मी काय करायचं कसं करायचं हे तुम्ही मला सांगायची गरज नाही. चुकून माझा पाय पडलाय रांगोळीवर आणि त्यासाठी मी सॉरी म्हणालोय. मीरा उठते आणि बोलते, उपकार नाही केलेत तुम्ही सॉरी म्हणून. हे तर असं झालं, आधी पाप करायचं आणि मग ते धुवून काढण्यासाठी गंगेला जायचं. मीरा बोलते, द्या ते. मीरा बोलते, वा रे वा, म्हणे शिकलेले लोक चांगल्या घरातले वाटतात. बोलायचं कसं, वागायचं कसं काहीच कळत नाही. तेव्हा अथर्व, तुम्ही आहे ना मला बोलतो. तेवढ्यात मीरा तिथून निघून जाते. मीरा पुढे जाते. अथर्व मीराकडे बघतच असतो. तेवढ्यात तिथे अंबिका येते. तेव्हा अंबिका अथर्वकडे बघते आणि बोलते, अथर्व पण इथे काय करताय? मंजिरी देवीच्या देवळातून आतमधून बाहेर येते आणि आवाज देते, अथर्व, आणि अथर्वला बोलवते. व अंबिका बघते आणि बोलते, आई. व अंबिका अथर्वच्या पाठोपाठ मंदिरात जायला निघते. पहिल्या पायरीवर पाय ठेवते पण तिला जाता येत नाही. इकडे मंजिरी बोलते, अथर्व अरे कुठे होतास तू, किती वेळ? तेव्हा अथर्व बोलतो, सॉरी आई, ती एक रांगोळी. थांबतो. बोलतो, एनिवे लेट झालंय का? मंजिरी बोलते, नाही अजून आहे थोडा वेळ. नर्मदा येते आणि बोलते, अथर्व वहिनी चला बोलवलंय, गुरु वाट बघताय. मीरा तिच्या बाबांना जेवण घेऊन येते आणि बोलते, बाबा आधी हात धुवून घ्या बरं, मला माहिती उशीर झालाय. तेव्हा तिचे बाबा बोलतात, भूक लागली मला. तेव्हा तो जेवायला बसतो. मीरा त्यांना सांगत असते, बाबा ऐका ना, गावातला उत्सव खूप छान झाला, तुम्हाला माहितीये सगळे विधी ना मी पूर्ण केले. जे लोक तुम्हाला आणि मला नावं ठेवत होते ना तेच लोक आता कौतुक करतायत. मीरा बोलते, बाबा सगळं ना सुरळीतपणे पार पडलं. तुम्हाला माहिती का, काका पण ना खूप आनंदात आहेत. ते काय म्हणत होते माहितीये? ते म्हणत होते आता ना सगळं व्यवस्थित आणि छान होणार आहे. तेव्हा शिवनाथला ठसका येतो. मीरा बोलते, मी तुम्हाला किती वेळा म्हटलंय की हळू खात जा, पाणी देते. तेव्हा मीरा बोलते, बाबा सगळं छान कधी होईल माहितीये? जेव्हा 20 वर्षांपूर्वी माझी हरवलेली बहीण मला पुन्हा भेटेल ना तेव्हा सगळं छान होईल. पण कुठे आणि कशी असेल ती? बाबा मला सांगा ना तुम्ही, कुठे असेल ती?
कुठे शोधू मी तिला? इकडे मंजिरी नर्मदाला सांगत असते, ही पूजा ही निमित्त आहे. अथर्व आणि मायाचं लवकरच लग्न होणार आहे हे अंबिका ऐकत असते. नवरा बायको म्हणून त्यांच्या आयुष्याची ते सुरुवात करणार आहेत आणि ही पूजा त्यांना सुरक्षित ठेवेल. व अंबिका बोलते, आई. तेवढ्यात नर्मदा बोलते, असं झालं ना वहिनी, सोन्याहून पिवळं होईल अगदी. अंबिका हे ऐकते आणि बोलते, आई अहो ऐका माझं. पुन्हा ती पाऊल ठेवायला बघते पण तिला ठेवता येत नाही. अंबिका ओरडत असते, आई ऐका प्लीज आई. अंबिका इकडे रडत असते, आई ऐका प्लीज. ती माझ्या वेदाला नाही सांभाळू शकणार. ती जोरात ओरडते. अथर्व. इकडे मीरा विचारते, त्यासाठी मला शहरात जावं लागेल का? शिवनाथ बोलतो, त्यासाठी शहरात कशाला? आपल्या गावच्या देवळात जा. तिथे आली तुझी बहीण. मीरा बोलते, काय बाबा तुम्ही खरं बोलताय? शिवनाथ बोलतो, या क्षणी लगेच गेलीस तर तुला भेटेल ती. हो जा. शिवनाथ परत बोलतो, जा. मीरा पटकन सायकल काढते आणि निघते. पूजेला सगळे बसलेले असतात तेव्हा अथर्व बोलतो, आई वेदा कुठे? ती दिसत नाहीये. तेव्हा मंजिरी बोलते, ती बाहेर आहे, खेळते. वेदा इकडे पाण्याजवळ येते तेव्हा अथर्व बोलतो, इकडे आलोच मी तिला बघून. मंजिरी बोलते, अथर्व ती बाहेर खेळते, तिचं झालं की येईल ती, तू बस. त्यात इकडे मीरा पाण्याच्या कुंडाजवळ, इकडे वेदा पाण्याच्या कुंडाजवळ आलेली असते. मंजिरी बोलते, अथर्व ही पूजा फार महत्वाची आहे. ती फक्त अमावस्यालाच करता येते आणि आज का ती काही संपन्न झाली नाही तर परत थांबावं लागेल महिनाभर. उशीर झालाय, मुहूर्त टळेल बाळा, प्लीज अथर्व, अंबिकासाठी. इकडे वेदा कुंडाकडे एक पायरी उतरतच असते. इकडे नागनाथ बोलतो, चला पूजेला सुरुवात करूया. तेव्हा नागनाथ बोलतात, सर्वप्रथम उपवधूने देवीला 7 प्रदक्षिणा घालाव्यात. माया उठते. इकडे मीराही पटकन सायकलवर येत असते. मीरा पटकन पळत देवळात येते. मीरा पळत येत असते तेवढ्यात तिथे अंबिका पायऱ्यांवर चालत असते. मीराचा जोरात धक्का लागतो. अंबिका पडणार. तेवढ्यात मीरा वरती निघून जाते. अंबिका मीराकडे बघतच असते. पण पहिल्यांदा असं कोणीतरी असतं की ते अंबिकाला स्पर्श करू शकत असतं. तेवढ्यात मीरा इकडे तिकडे तिच्या बहिणीला शोधत असते. ती देवीकडे पाठ करूनच मंदिरात जाते. अंबिका मीराकडे बघतच असते व अंबिका तिला स्पर्श झालेल्या खांद्याकडे बघते. मीराचा स्पर्श होताच अंबिका एक पायरी चढू लागते. अंबिकाचे सगळे बंधन मुक्त होतात व अंबिका देवीकडे बघते आणि बोलते, हिला मी दिसतीये. मीरा देवीकडे पाठ करूनच तिच्या बहिणीला शोधत असते. इकडे अंबिका बोलते, हिने स्पर्श केला मला, मी देवळात सुद्धा आली. इकडे वेदा पायऱ्या उतरतच असते. मीरा उलट्या दिशेनेच देवीकडे पाठ फिरून चालत असते. तिथे नर्मदाचा हात असतो आणि मीराचा पाय कचकन नर्मदाच्या हातावर पडतो. तेव्हा पटकन अथर्वही बघतो. नर्मदा बोलते, अगं गधडे, दिसत नाही का हातावर पाय दिला माझ्या? तेव्हा अनन्या बोलते, आत्या ठीक आहेस ना तू? नर्मदा बोलते, जोरात पाय दिला ग. मीरा बोलते, माफ करा हं. ते वेदा पाण्याजवळ येऊन बसते. आणि अंबिका ही मंदिराच्या दिशेने मंदिरात प्रवेश करायला निघते. वेदाने तिची बाहुली तिच्या शेजारीच ठेवलेली असते. बघते तर तिची बाहुली गायब असते. ती पुढे बघते तर ती बाहुली पाण्यात असते. मीरा देवीकडे पाठ फिरवून मागे फिरतच असते आणि माया मंदिराला फेरे घालत असते. वेदा ती बाहुली घ्यायला पाण्याच्या दिशेने जात असते. तेवढ्यात अंबिकाला काहीतरी भास होतो आणि ती पटकन मागे फिरते. तिथे वेदा पाण्याच्या दिशेने खाली जात असते. वेदा पाण्यात उतरते तेव्हा अंबिका ओरडते, वेदा थांब बाळा. वेदा मागे फिरते आणि गरकणी पाण्यात जाऊन पडते. तेव्हा अंबिका ओरडते, वेदा. मीरा मागे जात असते. तेव्हा नर्मदा बोलते, तुझं काही डोकं फिरलंय का ग? बागेत फिरल्यासारखी काय फिरतेस? आणि ते पण अशी उलटी. सर्वही मीराकडे बघत असतो. माया फेऱ्याच घालत असते. माया ही मीराकडे बघते. अंबिका इकडे पाण्याकडे पळत येते, वेदा करत. अंबिका बघते पाण्यात आणि जोरात ओरडते, वेदा. नर्मदा मीराला बोलत असते, अगं तुला कळतंय का मी काय म्हणतेय ते? आमची इथे पूजा चालली, जा बरं तू बाहेर. मीराला आठवतो. शिवनाथ बोलतो, आपल्या गावच्या देवळात जा, तिथे आली तुझी बहीण. मीरा इथे बघून बोलते, यांच्यात माझी ताई तर दिसत नाहीये. मग माझी ताई कुठे असेल? नागनाथ मीराला बघून बोलतो, मीरा तू जा बघू, इथून दिसत नाही, यजमानांची पूजा सुरू आहे. नर्मदा बोलते, तुम्ही ओळखता हिला? तेव्हा नागनाथ बोलतो, हो. मीरा बोलते, हो जाते. अथर्व मीराकडे बघतच असतो. मीरा बाहेर शोधायला येते व मीरा बोलते, बाबा म्हणाले होते की ती मंदिरातच भेटेल, पण मी तर ताईला लहानपणी बघितलंय, कसं ओळखणार आहे मी ताईला? ताई कुठेस तू? ये ना ग समोर. अंबिका ओरडत असते, कोणीतरी वाचवा तिला प्लीज. अंबिका सगळ्यांना सांगते, ताई ऐका ना, ती लहान मुलगी पाण्यात पडली, प्लीज वाचवा ना. अंबिकाला कोणी बघतही नसतं आणि तिचा आवाजही कुणापर्यंत पोहोचत नसतो. अंबिका ओरडते, ऐका ना, कोणीतरी पाण्यात पडली, वाचवा ना. अंबिका जोरात ओरडते, वेदा. मीराला अंबिकाचा आवाज ऐकायला जातो. अंबिका ओरडते, कोणी आहे का प्लीज, त्या मुलीला वाचवा, तिला वाचवा कोणीतरी. ज्याला अंबिका दिसते. मीरा पाण्याकडे बघते आणि घाबरते. इकडे अथर्व आणि यांची पूजा चालू असते. तेवढ्यात मीरा धावत अंबिकाकडे येते. अंबिका तिला दाखवते. तेवढ्यात मीरा अंबिकाकडे बघते आणि पटकन जाऊन पाण्यात उडी मारते. इकडे अथर्वची पूजा चालूच असते. मीरा इकडे पाण्यात वेदाला शोधत असते. तिथे एपिसोड संपतो.